साहेब, महागाई काही नियंत्रणात येत नाहीये. पेट्रोल डिझेलचे सीएनजीचे दर दर 2 दिवसांनी वाढता आहेत. एअरलाईन्स तोट्यात गेलेल्या आहेत. अनेक ठिकाणी फ्लाईट्स कमी करण्यात आलेले आहेत आणि हे संकट अजूनही वाढणार आहे. जर भारतात अजून 2 राज्यात निवडणुका असत्या, आणखीन 2 राज्यात निवडणुका असत्या, तर कदाचित संकट वाढलं नसतं. जसं पश्चिम बंगाल सह आसाम, केरळमध्ये निवडणुका होत्या, तोपर्यंत प्रधानमंत्री आणि सरकार सांगत होतं की भारतीय जनतेला काहीही तोशिष पडणार नाही. 3 महिने पुरेल इतका आपल्याकडे इंधन साठा आहे. सर्व आलबेल आहे. निवडणुकांचे निकाल लागतात. नरेंद्र मोदी स्वतः परदेशात गेले, इटलीला, नेदरलँडला, तो इतर काही देशात, आणि भारतीय जनतेवर गेल्या 15 दिवसात किमान 4 वेळा इंधन दरवाढीचा बोजा टाकून ते आता ऑस्ट्रेलियाला चालल्याची माझी माहिती आहे. भारतीय जनतेनं प्रवास करायचा नाही, घराबाहेर पडायचं नाही, इंधन बचत करायची, आणि सल्ला दिलाय त्यांनी. उन्हाळा वाढलाय, भरपूर पाणी प्या. काय भरपूर पाणी प्या. 17% पाणी शिल्लक आहे. पाणी प्यायचं कसं? हे सरकार जे आहे महाराष्ट्रातलं आणि देशातलं, हे जनतेची फसवणूक करत आहे. जनतेशी खोटं बोलत आहे. जनतेशी प्रामाणिक नाही. देशाची आर्थिक अवस्था अत्यंत गंभीर स्थितीला पोहोचली आहे, कोलमडली आहे. राहुल गांधी म्हणतात ते खरं आहे, या देशामध्ये आर्थिक तुफान येणार आहे आणि त्या सर्व उद्ध्वस्त होणार आहे. पण त्याची चिंता या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांना दिसत नाही. ते अद्याप हवेत आहेत, जमिनीवर नाही. नीट पेपर फुटीचं केंद्र हे महाराष्ट्रातच आहे, हे आता स्पष्ट झालं. नीट पेपर फुटीचं केंद्र जर महाराष्ट्रामध्ये असेल, त्याचा केंद्रबिंदू लातूर पासून पुण्यात पसरलेला असेल, तर त्याची जबाबदारी ही देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या इतकीच राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा आहे. त्यातला मास्टर माइंड तेजस शहा याला काल सीबीआयने अटक केली. म्हणजे शहा कनेक्शन कुठेतरी असतंच महाराष्ट्रात, काही वाईट घडायचं असेल तर. त्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का, हा माझा प्रश्न आहे. देशातल्या हजारो लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य तुम्ही उद्ध्वस्त करते आणि त्याचा केंद्रबिंदू महाराष्ट्र आहे. आणि आपण सुशासन वगैरे वगैरे ज्या गोष्टी ज्या करत आहात, प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली एका पिढीचं आयुष्य तुम्ही बर्बाद केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती काहीच बोलायला तयार नाही. एक पत्रकार परिषद तरी घ्या, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू. याचा अर्थ या पेपर फुटी मागे भारतीय जनता पक्षच आहे